विमान उड्डाण आणि पक्षी हा जो विषय आहे, हा भारतामध्ये जर का कोणी हाताळला असेल तर तो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने हाताळला आहे. परंतु जेव्हा असे अभ्यास देण्यात येतात प्रकल्प प्रोजेक्ट प्रपोनंट्स करून, तर तेव्हा हे पाहण्यात येतं की हे ताबडतोब द्या, अहवाल ताबडतोब द्या आणि आपल्याला ताबडतोब निर्णय घ्यायचा आहे, कारण आपल्याला विकास खूप फास्ट करायचा आहे. तर रिसर्च असं फास्ट होऊ शकत नाही की त्या प्रत्येक प्रकल्पामध्ये दिलेल्या कंडिशन्सचं तंतोतंत पालन करतात का एजन्सी, हे पाहणारं मेकॅनिझम आज महाराष्ट्रात नाही आणि भारतातही कुठे नाही. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी पॉप्युलेशन पूर्ण इंडियन स्कीमरची 400च्या खाली आली होती, त्या ठिकाणी आज भारतामधली पॉप्युलेशन, अजून हा मीडियामध्ये आलेला फिगर नाही, म्हणजे आज पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय, साधारणतः विकास वेगाने सुरू आहे, परंतु त्यासोबत झपाट्याने आमच्या प्रजातींना फटका पण बसतोय. नमस्कार, मी समृद्धी ढमाले. महा MTV मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आज आहे जागतिक पर्यावरण दिन. जगभरात 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच निमित्तानं आज आपण BNHS अर्थात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संचालक किशोर रिठे यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, खूप खूप स्वागत महा MTV मध्ये. आपण आज पर्यावरणाविषयी आणि अर्थातच BNHS वन्यजीवांसाठी भरपूर काम करत आहे, त्याच्याविषयी आज आपण थोड्याशा गप्पा मारूयात. सो पहिलाच प्रश्न माझा आहे, BNHS आणि पक्षी हे जे नातं आहे ते अगदी BNHS स्थापनेपासून अबाधित राहिलेलं आहे आणि आता सुद्धा BNHS वल्चर कॉन्झर्वेशन असेल, माळढोक कॉन्झर्वेशन असेल, या संकटग्रस्त प्रजातींसाठी काम करत आहे. या कॉन्झर्वेशन प्रकल्पांमध्ये BNHS ची काय भूमिका आहे? आपण सांगितलं तसं BNHS 1883 साली स्थापन झाली आणि तेव्हापासून खरं म्हणजे फक्त आमचं पक्ष्यांमधलं जे काम आहे, पक्ष्यांचं जो संशोधन आहे किंवा संवर्धन आहे, त्याच गोष्टी समोर आल्यात. परंतु BNHSनी हत्तींच्या अभ्यासापासून तर इतर सगळ्या वन्य प्राण्यांबद्दल अभ्यास केलेला आहे. माळढोक आणि माळढोक आणि तनमोर ह्यासारख्या प्रजातींवरती किंवा वल्चर, तर ह्या तर फक्त आपल्याला माहिती असणाऱ्या प्रजातींबद्दल तुम्ही बोलताय. परंतु जर संपूर्ण देशभरातला जर अभ्यास BNHSचा बघितला आणि BNHSचं कॉन्झर्वेशन ऍक्शन्स, म्हणजे फक्त अभ्यास करायचा नाही, तर त्या प्रजातींचं संवर्धन, त्या प्रजाती ज्या अधिवासात असतात त्या अधिवासांचं संवर्धन, यासाठी जे जे काही करावं लागतं ते सगळं BNHSनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही नवीन प्रजाती मी सांगतो, नवीन म्हणजे लेसर नोन, जे लोकांना फारसं त्याबद्दल माहिती नाही, त्या प्रजाती माहिती करून घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे. इंडियन स्कीमर आहे, ब्लॅक बेली टर्न आहे. ह्या 2 प्रजातींची पॉप्युलेशन साधारणतः 400-500च्या घरात आली होती. म्हणजे बघा, आज वाघ तरी आपल्याकडे साधारणतः 3500-4000च्या आसपास वाघांची संख्या आहे, ज्याला लोक म्हणायचे की आता नष्ट व्हायला आलेत. परंतु आज इंडियन स्कीमर किंवा ब्लॅक बेली टर्न हे 500-600च्या पेक्षा खाली त्यांची संख्या आली होती जेव्हा BNHSने यावरती काम करणं सुरू केलं. त्यानंतर फिन्स वीवर जे बर्ड्स आहेत, म्हणजे आपल्याकडे जी सुगरण असते त्याच सारखी सुगरण, परंतु तिला फिन्स वीवर असं म्हणतात, आणि उत्तराखंड म्हणजे ही दलदलीच्या भागामध्ये असते, आणि त्या फिन्स वीवरची सुद्धा संख्या प्रचंड कमी झाली. आम्ही 2001 मध्ये जे सर्वेक्षण केलं पूर्ण भारतभर, तर त्याच्यामध्ये 21 साईट्स, पोटेन्शियल साईट्स होत्या ज्याच्यामध्ये फिन्स वीवर सापडायच्या, त्यांचा अधिवास होता. आणि त्यानंतर आम्ही 2019 मध्ये जेव्हा सर्वेक्षण केलं, त्यातल्या फक्त 9 साईट्स उरल्या होत्या जिथे त्यांचं अस्तित्व आम्हाला आढळून आलं. आणि आत्ता मागच्या वर्षीपासून आम्ही जेव्हा पुन्हा त्या सगळ्या साईट्स, 21ही साईट्सला जेव्हा रिव्हिजिट करतो आहे, तेव्हा आमच्या लक्षात येत आहे की इव्हन त्या 9 साईटवरती सुद्धा पक्षी दिसेनासे झाले आहेत. आणि त्याचं कारण आहे, म्हणजे मी त्याच्या खोलात जाणार नाही, परंतु फिन्स वीवरचं अस्तित्व भारतामध्येच धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यावरती सुद्धा काम करण्याची गरज आहे. BNHSनी ऑलरेडी त्याच्या कॉन्झर्वेशन ब्रीडिंगसाठी, म्हणजे कॅप्टिव्ह ब्रीडिंगसाठी काम सुरू केलेलं आहे. कारण ह्या सगळ्या प्रजाती अशा आहेत की वाघ लोकांना माहिती आहे, परंतु ह्या प्रजातींवरती पण काम होण्याची गरज आहे. इतक्या प्रजातींवरती काम करायचं आहे, कारण ज्याला आपण सामान्य प्रजाती म्हणायचो पूर्वी, त्या सामान्य राहिलेल्या नाहीत, त्या दुर्मिळ झालेल्या आहेत. आणि त्यामुळे आता फक्तच वल्चर किंवा लेसर फ्लोरिकॉन, GIB या प्रजातींवरतीच आपण जर का लक्ष केंद्रित केलं, तर बाकीच्या सगळ्या प्रजाती ह्या जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
आणि याच्या जर का BNHSचं आपण काम बघितलं तर मी तुम्हाला सक्सेस स्टोरीज सांगू शकतो की लेसर आपला इंडियन स्कीमरमध्ये 400ची जी पॉप्युलेशन होती, या वर्षीचा आमचा लेटेस्ट जो फिगर आहे, आता सध्या हॅचिंग झालेला आहे चंबलमध्ये आणि बाकीच्या रिव्हर्सवरती, महानदीमध्ये पण हॅचिंग झालेलं आहे, आणखी गोदावरीमध्ये पण हॅचिंग झालेलं आहे आणि साधारणतः 800 चिक्स हे बाहेर पडलेले आहेत. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी पॉप्युलेशन पूर्ण इंडियन स्कीमरची 400च्या खाली आली होती, त्या ठिकाणी आज भारतामधली पॉप्युलेशन, अजून हा मीडियामध्ये आलेला फिगर नाही, म्हणजे आज पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय, साधारणतः 800 पर्यंत पॉप्युलेशन गेलेली आहे अडल्ट बर्ड्स. आणि या वर्षीचा फिगर जो आहे साधारणतः 600 ते 700 चिक्स बाहेर निघालेले आहेत. आता त्यांच्या सर्वाइव्ह आम्ही चिक्स काउंट करत नाही, जसं टायगरमध्ये पण आपण कप्स काउंट करत नाही, तसं आम्ही चिक्स काउंट करत नाही, परंतु साधारणतः 800 अडल्ट बर्ड्स आहेत. मला सांगा की ही सक्सेस स्टोरी आहे. आणि ती सक्सेस स्टोरी करून म्हणजे व्हायसाठी तुम्हाला एफर्ट्स किती घ्यावं लागतात. आमची सायंटिस्ट आहे परवीन शेख, ती आत्ता 47, 48, 52 पर्यंत गेलं टेम्परेचर राजस्थानमध्ये. अगदी तोच पिरियड असतो की ज्यावेळी हे इंडियन स्कीमर आणि ब्लॅकबेली टर्न हे त्यांची अंडी टाकतात सँडबार्सवरती, म्हणजे नदीमध्ये जे रेतीचे हे असतात त्यावरती ते अंडी टाकतात आणि त्यांचं हॅचिंग आता होतं एवढ्या टेम्परेचरमध्ये. त्यामुळे साहजिक, आणि त्याला प्रिडेशन हे खूप होतं, म्हणजे कुत्रे त्याला खायचे अंड्यांना, ईगल खायचे, कॅट्स खायच्या, आणि त्यामुळे त्यांची संख्या ही झपाट्याने कमी व्हायची. म्हणजे ते यशस्वी व्हायचं नाही ते हॅचिंग. परंतु त्या ठिकाणी सगळे नेस्ट गार्डियन्स आम्ही अपॉइंट केले आणि स्थानिक लोक जे आहेत त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं. आणि स्थानिक लोकांच्या मदतीने आज तुम्हाला त्या सगळ्या रिव्हर बेडवर आपल्याकडे जसं डांगर आणि खरबूजच्या वाडी लागतात नदीवरती, आणि ते सगळे चौकीदारी करत असतात सगळे लोक जे त्या वाड्या लावतात नदीपात्रामध्ये. या ठिकाणी नदीपात्रामध्ये ह्या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी चौक्या लावलेल्या आहेत लोकांनी, आणि ते पूर्ण या उन्हामध्ये कुठेही जात नाही. ते कुत्र्यांचा बंदोबस्त करतात, ते या पक्ष्यांना पण इतरांना खाऊ देत नाही, ते मांजरीला येऊ देत नाही, आणि काही ठिकाणी त्यांनी फेन्सिंग करून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीचं प्रोटेक्शन केल्यामुळे ही पॉप्युलेशन इतकी आली. परंतु हे अजून भारतात लोकांना माहिती नाही की BNHSचे सायंटिस्ट कोणत्या पद्धतीमध्ये काम करतायत. तर हे मला सांगायचं होतं. ह्या 2 तुम्हाला प्रजातीबद्दल मी सांगितलं. तुम्हाला जर आपण ग्रीन मुनियाचं बघितलं सक्सेस स्टोरी, तर कुठेही भारतामध्ये मुनियाचं ब्रीडिंग कोणी केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे कोणाला माहित नव्हतं. पण रजत भार्गव या सायंटिस्टनी हे त्याच्या मागे लागून ते प्रूव्ह केलं. राजस्थानमध्ये ते सक्सेसफुल झालं. 5 चिक्स जेव्हा बाहेर आले तेव्हा त्याला असं आपल्याकडे जसं बाळ होतं तसं त्याला आनंद झाला. आणि आज यामुळे आम्हाला विश्वास आहे की ग्रीन मुनिया ऍटलिस्ट भारतामधून नष्ट होणार नाही, कारण ते सक्सेसफुल झालं ब्रीडिंग. आता याच्या पुढे ब्रीडिंग सक्सेसफुल झालं हे तर पहिली पायरी असते. त्यानंतर तुम्हाला ट्रान्सलोकेशन करावं लागतं, पुन्हा त्याच्या हॅबिटेटमध्ये तुम्हाला त्याला अधिवासामध्ये त्याच्या सोडावं लागतं. आणि अधिवासामध्ये जे प्रॉब्लेम्स पूर्वी होते आणि ज्यामुळे ते नष्ट होण्याच्या मार्गावर गेली संख्या, ते प्रॉब्लेम्स जर तुम्ही ऍड्रेस केले नाहीत तर पुन्हा तुम्ही जे काही बर्ड्स 20-50, हा फार छोटा नंबर आहे तसा, परंतु समजा 50 बर्ड्स जरी तुमच्याकडे असले आणि तुम्ही ते रिलीज केले तरी सुद्धा ते सर्व्हाइव्ह होणार नाही. तुमचं एकूण कॉन्झर्वेशन ब्रीडिंग प्रोग्राम यशस्वी झाला असं आम्ही म्हणत नाही. आणि म्हणून पुढे चॅलेंज भरपूर आहे. पुढे पुन्हा त्याच्या अधिवासामध्ये तुम्हाला सोडेपर्यंत काम करावं लागतं, आणि जेव्हा आम्ही सोडतो तेव्हा त्याला टॅगिंग करतो. टॅगिंग आम्ही हे काही काउंटिंग करायसाठी करत नाही तुम्ही, पण या ठिकाणी आम्ही त्याला मॉनिटरिंग करतो आणि त्याचा सक्सेसफुल आहे का, त्याच्या अधिवासामध्ये आणखी काही त्याला प्रॉब्लेम्स आहेत का, हे सगळं आम्ही मॉनिटर करतो. तर या पद्धतीचे, आणि हे फक्त मी तुम्हाला सांगायचे म्हणून एक 3-4 उदाहरणं सांगितले आहेत, परंतु इतके प्रकल्प सुरू आहेत. सध्या आता आमचा सायंटिस्ट लडाखमध्ये काम करतो आहे. ब्लॅकनेक क्रेन्स लडाखमध्ये आहे, त्याचं हॅबिटेट आहे, आणि त्या ठिकाणी अंडी घालतो, आणि त्याची अंडी सगळी कुत्रे फस्त करतात. त्यामुळे ब्लॅकनेक क्रेन्सची भारतामध्ये संख्याच कमी व्हायला लागली. जसं सायबेरियन क्रेन्स संपूर्ण भारतामधून नामशेष झालेत, तीच परिस्थिती ब्लॅकनेक क्रेन्सची आहे. परंतु त्या ठिकाणी आमचा सायंटिस्ट त्या कुत्र्यांवरती काय आपल्याला हे करता येईल, कसा आपल्याला बंदोबस्त करता येईल. साधारणतः 400 डॉग्स एकाच एरियामध्ये आहे, फ्री रेंजिंग डॉग्स, आणि ते कुत्रे जर तुम्ही बघितले, आर्मी ऑफिसरचे पण डेथ्स झालेले आहेत.
बाहेर फिरू शकत नाही, आर्मी ऑफिसर्स पेट्रोलिंग करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. स्थानिक लोकांचे सुद्धा बळी गेलेले आहेत कुत्र्यांच्या अटॅक्समध्ये. आणि हे सगळे कुत्रे दिवसभर जर तुम्ही बघितले तर ते अक्षरशः स्नो लेपर्डला सुद्धा पळवून लावतात. म्हणजे ते हायेस्ट प्रिडेटर झालेत. ऍक्च्युली स्नो लेपर्ड हा प्रिडेटर आहे, पण त्याचाही बाप तिथे तयार झालेला आहे, कुत्रे. आणि हे त्यांनाही पळवून लावायला लागले. तर तुम्ही पक्ष्यांचा तर सोडून द्या, आणि दरवर्षी या डेथ्स होत आहेत. त्याच्यामुळे आम्ही शेवटी तो प्रश्न 2 प्रकारे आम्ही सोडवायसाठी आम्ही काम केलं. आम्ही लडाखमध्ये सायंटिस्ट आणि पूर्ण टीम डिप्लॉय करून त्या कुत्र्यांना ABC रूल्स आहेत भारतामध्ये, ॲनिमल बर्थ कंट्रोल, त्यांचा बर्थ कंट्रोल, कुत्रे जास्त पैदा होऊ नये कृत्रिमरित्या, त्याच्यासाठी आम्ही काही उपाययोजना वेटरनरी डिपार्टमेंट, ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट यांच्यासोबत करतो आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत करतो आहे. दुसऱ्या पातळीवरती आम्ही एक केस सुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये टाकलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टने मागच्या वेळी ऑर्डर दिलाय की ॲनिमल वेलफेअर बोर्ड जे आहे भारताचं, त्यांच्याकडे तुम्ही जा आणि तिथे त्यांनी तुम्हाला हिअरिंग दिलं पाहिजे आणि त्यांच्यापुढे तुमचा अभ्यास मांडा. नुकतंच त्यांनी सुद्धा स्पीकिंग ऑर्डर दिलेले आहेत, ते आता पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये ठेवणार. म्हणजे एक कायदेशीर लढाई कशासाठी, तर या सगळ्या अधिवासांमध्ये जे दुर्मिळ आहेत, जे नष्टप्राय व्हायला आलेले आहेत प्राणी, आणि त्यांना आता कृत्रिम काही धोके निर्माण झालेले आहेत. जसं मी सांगितलं की फ्री रेंजिंग डॉग्सचा विषय, म्हणजे जे कुत्रे, भटक्या कुत्र्यांचा विषय. आणि हे भटके कुत्रे फक्त गावात नाही तर ते पूर्णतः आता म्हणजे वाईल्ड झाल्यासारखे, आणि ते वाईल्ड अधिवासामध्ये या सगळ्या पक्ष्यांना चॅलेंज, त्यांच्या सर्व्हायव्हल पुढे चॅलेंज उभं केलेलं आहे त्यांनी. तर मला असं वाटतं की भारतामधले हे सगळे जर बघितले तर मला वाटतं मीडियाचा वेळ कमी पडेल आणि स्पेस कमी पडेल. इतकं काम, प्रचंड काम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं सुरू आहे. नक्कीच. पुढचा पुन्हा प्रश्न माझा पक्ष्यांवरच आहे. आपण यंदा खूप फ्लेमिंगोच्या मृत्यूच्या केसेस ऐकल्या, आणि एक तर अतिशय भीषण म्हणजे घाटकोपरमध्ये जी घटना झाली, त्याच्याकडे BNHS एक संस्था म्हणून किंवा या दृष्टीने या सगळ्याकडे कसं बघताय? आणि दुसरा टप्पा या प्रश्नाचा म्हणजे नागरी उड्डाण मंत्रालय असेल किंवा विमानतळाचं प्राधिकरण असेल, यांच्याशी समन्वय साधून आपण काही त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा किंवा काही पॉलिसीज आणण्याचा प्रयत्न करतोय का? बघा, एकूण विमान उड्डाण आणि पक्षी हा जो विषय आहे, हा भारतामध्ये जर का कोणी हाताळला असेल तर तो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने हाताळला आहे. आणि जेव्हा विमानतळांची निर्मिती सुरू झाली भारतामध्ये, आणि आपल्याला माहिती आहे विमानाचा शोध लागल्यानंतर पहिल्यांदा जर का विमानाचा कुठे अपघात झाला असेल तर तो पक्ष्यांच्या धडकेमुळे झालेला आहे. आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम पूर्वीपासून कन्सिडर केलेला आहे की विमान उड्डाणासाठी सगळ्यात मोठा धोका जर काही असेल तर तो पक्षी आणि प्राण्यांचा असू शकतो आणि आहे. आणि म्हणून त्या प्रिकॉशन्स हे नागरी उड्डयन मंत्रालय हे घेत असते, आणि सगळ्याच एअरपोर्ट्सला ते घ्यावे लागते. त्यासाठीचे कायदे सुद्धा आहेत. आणि साहजिकच BNHS पूर्वीपासून या विषयामध्ये असल्यामुळे आता नवीन एअरपोर्ट्स जरी उभे करायचे असतील, आर्मीचे आहेत, आम्ही आर्म फोर्सेस सोबत सुद्धा काम करतो, त्यामुळे जिथे जिथे विमानतळ असेल तिथे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सायंटिस्ट त्यांच्यासोबत काम करतायत. आता प्रश्न तुम्ही मुंबईमधला विचारला, तर म्हणजे काय की विमानतळ आणि विमानसेवा ही पूर्ण देशामध्ये जशी आहे तर त्यासाठी BNHS मदत करत आहे. परंतु काही आमचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्स याच अधिवासांमध्ये आहेत जिथे विमानतळ आहे त्याच्या आजूबाजूला आहेत, आणि त्यामुळे आमच्याकडे साहजिकच ते अभ्यास आलेले आहेत. जसं मुंबईचं जर उदाहरण बघितलं तर आमचा लॉंग टर्म प्रोजेक्ट हा ॲज सच तिथे नव्हता, परंतु तो MTHL प्रोजेक्टमुळे तो सुरू झाला. आणि तिथे आम्ही सांगितलं की त्यानंतर जेव्हा विमानतळ नवी मुंबई विमानतळ उभं करायला प्रस्ताव आला तर तेव्हा BNHS कडे तो स्टडी आला, कारण नवी मुंबई एअरपोर्टच्या प्रस्तावित जागेच्या आजूबाजूला सुद्धा सगळी पाणथळ जागा होत्या आणि तिथे सुद्धा पक्ष्यांचा धोका होता. त्यामुळे साहजिक हे सगळे प्रकल्प BNHS कडे एक अभ्यास करून रेकमेंडेशन देण्यासाठी आलेत. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, त्या प्रकल्पाला व्हायचं नाही व्हायचं ह्याच्यासाठी नाही आले, हे कोणीही विचारलेलं नाही BNHSला. BNHSला सांगितलं आहे की या प्रकल्पांचा इम्पॅक्ट याच्यावरती कसा कमी करता येईल. यातले मॅक्सिमम प्रोजेक्ट या कॅटेगरीमध्ये आहे की या प्रकल्पावरती इम्पॅक्ट कसा कमी होईल, त्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या असेल. अटल सेतूचा विषय घ्या किंवा तुम्ही आणखी नवी मुंबई एअरपोर्टचा घ्या, तर ह्या रेकमेंडेशन द्यायसाठी
हे प्रकल्प आलेत आणि साहजिक त्यावेळी आम्ही स्पष्टपणे काही रेकमेंडेशन्स दिल्या. तुम्ही पांजे वेटलँडचा विषय घ्या किंवा TS चाणक्य घ्या, NRIचा घ्या किंवा DPS स्कूलचा वेटलँडचा घ्या, या सगळ्या वेटलँड्सचा अभ्यास आमच्या सायंटिस्टनी केला आणि आम्ही ह्या रेकमेंडेशन्स दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला आता सांगायला आवडेल की जेवढे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये सगळे हे या प्रकल्पांच्या ज्या काही याचिका जातात आणि ह्याबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा जे बेसिक डॉक्युमेंट त्यामध्ये चर्चेला येतं ते BNHSचेच रिपोर्ट्स येतात. त्याच्यामुळे BNHSनी कुठेही, कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे, BNHSचं काम आहे सायंटिफिक ॲडवाईस देणे आणि तो सायंटिफिक ॲडवाईस हा सायन्स बेस्ड असतो, तो आमच्या डेटावरती आधारित असतो आणि आम्ही हे सगळं अभ्यास करून त्या रेकमेंडेशन दिलेल्या असतात. आता पांजे वेटलँडचा सुद्धा विषय सुरू आहे डिस्कशनला आणि आता मागच्याच आठवड्यामध्ये कमिटी समोर आला होता. तर तेव्हा पूर्ण 2-3 तास BNHSच्या ज्या रेकमेंडेशन्स आहे आणि जो रिपोर्टचे कंटेंट्स आहे त्याच्यावरतीच चर्चा झाली, मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर ह्यासारख्या विषयामध्ये BNHSनी तटस्थपणे सायन्स बेस्ड आमचा जो काही अभ्यास आहे त्यावर आधारित आम्ही रेकमेंडेशन्स दिलेले आहे. आधीच्या डायरेक्टर्स पासून आतापर्यंत तोच पद्धत आहे आमची आणि त्यावर आधारित मग चर्चा होऊन हायकोर्टच्या काही ऑर्डर्स आहेत, गव्हर्नमेंटचे काही डिसिजन्स आहेत ते झालेले आहेत. तर आता आपण घाटकोपरचा उल्लेख केला तर एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की नवी मुंबई एअरपोर्ट आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, हे सगळे विमान जिथून टेक ऑफ करतात किंवा लँडिंग करतात ह्याच्या आजूबाजूला हे सगळ्या पाणथळ जागा आहे. आता पाणथळ जागा काही आज नाही, ह्या आधीपासूनच आहे. पक्षी आज नाही, हे आधीपासूनच येत आहेत आणि त्या ठिकाणी आता हे प्रकल्प आता झालेले आहेत. इतके प्रकल्प झालेले आहेत की जवळपास मी 25 नावं आपल्याला सांगू शकतो. आणि प्रत्येक प्रकल्पाचा विचार जेव्हा आपण करतो फक्त त्या प्रकल्पापुरताच विचार केला जातो, त्या सगळ्या प्रकल्पांचा एकत्रित विचार कधीही होत नाही. आणि याच्या विरुद्ध पक्षी, पाणथळ जागा ह्यांना काही तुमचे प्रकल्प माहीत नाही किंवा त्यांच्या बाउंड्रीज माहीत नाही. त्याच्यामुळे हे पक्ष्यांचं उड्डाण आणि हे त्यांचे हॅबिटॅट्स, त्यांचा संचार हा पूर्वीपासून जसा होतो तसा असतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या ऍक्टिव्हिटीजची भर पडते आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. आता ते कसे होऊ नये तर हे फार कठीण आहे, कारण एकत्रित अभ्यास जोपर्यंत होत नाही, आमच्याकडे MTHLचा म्हणजे अटल सेतूचा प्रकल्प आला तर अटल सेतू पुरतच आम्हाला बोलायचं, त्यानंतर दुसरा प्रकल्प आला सी लिंकचा तर तेवढंच बोलायचं. तर असं होत नाही, याचा क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट असतो आणि त्या दृष्टीने अभ्यास व्हायला पाहिजे. परंतु जेव्हा असे अभ्यास देण्यात येतात प्रकल्प प्रोजेक्ट प्रपोनंट्स करून, तर तेव्हा हे पाहण्यात येतं की हे ताबडतोब द्या, अहवाल ताबडतोब द्या आणि आपल्याला ताबडतोब निर्णय घ्यायचा आहे, कारण आपल्याला विकास खूप फास्ट करायचा आहे. तर रिसर्च असं फास्ट होऊ शकत नाही. जोपर्यंत आम्हाला 3 सीझनचा डेटा मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावर काही निष्कर्षच काढू शकत नाही, बरोबर. तर साधारणतः सायंटिस्टचे हे प्रॉब्लेम्स असतात आणि जे डेव्हलपमेंटल एजन्सीज आहेत त्यांचा प्रॉब्लेम असतो फास्ट पाहिजे, विकास हा फास्ट झाला पाहिजे, ताबडतोब निर्णय द्या. हे असं नाही राहत की आज ब्लड टेस्ट घेतली आणि उद्या तुमची सर्जरी सुरू झाली, असं होत नाही. तर हे प्रॉब्लेम्स आहेत आणि या सगळ्या प्रकल्पांमध्ये तुम्ही जर का सगळे रिपोर्ट्स उचलून बघितले तर BNHSच्या रेकमेंडेशन्स अगदी साईट स्पेसिफिक आणि इव्हन आत्ताचे जे आमचे अभ्यास सुरू आहेत त्याच्यामध्ये आम्ही हा क्युम्युलेटिव्ह सुद्धा अभ्यास करतो. तुम्ही घाटकोपरची घटना सांगितली, घटनेच्या वेळी, घटनेच्या नंतर 15 मिनिटात मला मेसेज आला, 15 मिनिटात आम्ही मँग्रोव्ह फाउंडेशनला सांगितलं आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी ऑफिसर्स होते आणि ते इन्व्हेस्टिगेशन फक्तच तिथे संपलं नाही तर नेक्स्ट डे आम्ही चक्क विमानाचं एअरक्राफ्ट जे आहे त्या एअरक्राफ्टचं पण इन्स्पेक्शन केलं. त्याच्यानंतर आमचं सगळा डेटा पण त्या विमानाच्या लँडिंगचा डेटा पण आम्हाला मिळाला आणि कारण ह्या सगळ्या घटनांकडे आपण पुढचे ऍक्सिडेंट्स टाळण्यासाठी आपल्याला आपलं विमान उड्डयन जे मंत्रालय आहे त्याला मदत करायची आहे किंवा आपले एअरफोर्स आहे आणि आर्म फोर्सेसचे ऑपरेशन्स आहे त्यांना पण आपल्याला मदत करायची आहे. त्यामुळे हा डेटा खूप महत्वाचा असतो
आणि म्हणून BNHS अशी घटना झाल्यानंतर सुद्धा त्या घटनेचं पूर्ण विश्लेषण करून त्याला शेवटपर्यंत नेतं आणि त्यासाठी मँग्रोव्ह फाउंडेशन आणि BNHS सोबत काम करत आहे. आणि अशा पद्धतीच्या घटना कशा आपल्याला टाळता येईल आणि यामध्ये महत्वाचा एकच मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे सगळे जे वेटलँड्स आहेत आणि मुंबईचं समुद्र किनाऱ्याच्या शेजारी असणारे हे वेटलँड्स आहे. जेव्हा भरती आणि ओहोटी होते तेव्हा एक पक्ष्यांचं जे डायनामिक्स आहे, पॉप्युलेशन डायनामिक्स आणि त्यांचा संचार, ह्याच्यावरती भरती ओहोटीचा एक इन्फ्लुएन्स असतो. त्यांनी ते बदलतात सगळं. आणि साधारणतः भरती जर असेल तर त्यावेळी फ्लेमिंगोजचं आपण उदाहरण घेत आहे तर लेसर फ्लेमिंगोज, ग्रेटर फ्लेमिंगोज हे आपल्याला मेनलँड वरती असणारे जे DPS चाणक्य किंवा आपलं TS चाणक्य, DPS वेटलँड, ह्या सगळ्या वेटलँड वरती तुम्हाला दिसतात मोठ्या संख्येने भरतीच्या वेळी. आणि त्यामुळे आपल्याला हे वेटलँड्स वाचवणे आणि तिथे डिस्टर्बन्स नसणे, लोकांचा त्रास नसणे हे पण खूप महत्वाचं आहे. कारण जर का एखाद्या अर्ध्या रात्री जर का आपण रुस्टिंग प्लेसेस, हायटाईड रुस्टिंग प्लेसेस म्हणतो आम्ही याला, हायटाईडच्या वेळी रुस्टिंग प्लेसेस वरती बर्ड्स असताना जर का तिथे डिस्टर्बन्स झाला आणि त्यावेळी जर का हे पक्षीयांचे थवे उडाले आणि ते जर का विमानाच्या उड्डाणामध्ये आले तर त्या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या वेटलँड्सला कुठेही इजा होणार नाही हे आपल्याला पाहावं लागेल. मुंबईची हवाई वाहतूक जर आपल्याला सुरक्षित ठेवायची असेल तर मला असं वाटतं की या सगळ्या वेटलँड्सला वाचवणे, त्या ठिकाणचा मानवी हस्तक्षेप कमी करणे हे टॉप प्रायोरिटीचं काम आहे सरकारसाठी आणि आपल्या सगळ्या संस्थांसाठी. तुम्ही मगाशी नवी मुंबई विमानतळाचा विषय घेतला, जो आता प्रस्तावित आहे नवी मुंबईत विमानतळ, पण तिथे सुद्धा बर्ड हॅझार्डच्या केसेसमध्ये वाढ होऊ शकते त्या विमानतळामुळे, अशी शक्यता वर्तवण्यात येते. तर त्यासाठी संस्था काही करते का आणि तो आलाय का आपल्याकडे? बघा, नवी मुंबई विमानतळाचा प्रकल्प हा 2012 मध्ये प्रस्तावित होता आणि त्यावेळी BNHS ला भारत सरकारने जेव्हा त्याला परवानगी दिली तेव्हा BNHS कडून याचा अभ्यास करून घ्या आणि BNHS नी जे काही मिटिगेशन मेजर्स सांगितले त्याचं पालन करा असं त्याच्यामध्ये रेकमेंडेशन होतं. आणि त्या अनुषंगाने BNHS नी अभ्यास करून 2012 मध्येच प्रिलिमिनरी रिपोर्ट सबमिट केला होता. त्यानंतर फायनल रिपोर्ट पण सबमिट केला आणि तिथे पक्ष्यांचा अधिवास आहे आणि पक्षी फक्त तिथेच नाही आहे, कारण खाडी अभयारण्य आपण त्यासाठीच बनवलं, ठाणे क्रीक सँक्च्युरी, बर्ड सँक्च्युरी. हे बर्ड्स कर्नाळामधून पण येणार, इकडून पण येणार, ठाणे क्रीक मधून पण येणार, बाकीचे हाय टाईड रुस्टिंग प्लेसेस आहेत तिथून पण येणार. त्याच्यामुळे ते क्षेत्र आहेच. आता ते आपल्याला कसे टाळता येतील तर त्यासाठी असणारे जे हॅबिटॅट्स आहेत ते सुरक्षित राहिले पाहिजे. तिथे डिस्टर्बन्स लेवल कमीत कमी झाली पाहिजे. आणि डिस्टर्बन्स म्हणजे फक्तच तुमचा आवाज नाही किंवा त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅफिक नाही, तर इव्हन लाईटचं प्रदूषण पण असू नये, कारण त्यामुळे सुद्धा पक्ष्यांचे उड्डाण मार्ग ते भरकटतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित त्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या याच्यामध्ये ऑलरेडी ते रिपोर्ट्स दिलेले आहेत आणि आता एजन्सीला ते त्याचे पालन करावे लागेल. सो तुम्ही मगाशी पाणथळ जागांचा सुद्धा उल्लेख केला, तर नवी मुंबईत असलेल्या TS चाणक्य असेल, DPS असेल, या सगळ्या पाणथळ जागा सध्या धोक्यात आहेत असं चित्र आहे. तर पुणे विमानतळाच्या दृष्टीने पण आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात तर त्या जागा संवर्धित करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय काय करतोय? बघा, या सगळ्या पाणथळ जागांना पहिल्यांदा तर प्रोटेक्शन पाहिजे. म्हणजे त्या पाणथळ जागांमध्ये भराव टाकून त्या ठिकाणी बिल्डिंग्स उभ्या करणार किंवा पाणथळ जागांचं जे एक साधारणतः बफर क्षेत्र आपण त्याला म्हणू शकतो, तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला काही हस्तक्षेप करायला नको. बरं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मुंबईचा जो काही मलबा निघतो तर हा मलबा जातो कुठे, हा मोठा यक्ष प्रश्न आहे. तो प्रत्येक मुंबईकरांनी विचार केला पाहिजे. हा सगळा कचरा जातो तिकडेच नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी छोटे बंद्स होते पूर्वीपासून समुद्र किनाऱ्यावरती, आणि हे बांध ज्याला म्हणतो मराठीमध्ये, ते बांध जे आहे, समुद्राचं भरतीचं पाणी हे आतमध्ये यायचं आणि त्याच्यामुळे आपले मँग्रोव्ह फॉरेस्ट जे काही आहे मुंबईचे ते त्यामुळे सर्वाइव्ह झाले होते. परंतु ते चॅनल्स जे आहे, ते चॅनल्स जर का ब्लॉक केले आपण तर
पाण्याचा फ्लो, समुद्राचं खारं पाणी हे आतमध्ये येणार नाही मेनलँडमध्ये, आणि ते जर आलं नाही तर मँग्रोव्ह फॉरेस्ट पण राहणार नाही, आणि त्यामुळे त्याला बऱ्याच ठिकाणी कृत्रिमरित्या ब्लॉक करण्याचा प्रयत्न होतो जेणेकरून ते पाणी आतमध्ये येऊ नये. ते ब्लॉक केल्याबरोबर दुसऱ्या वर्षी आपल्याला ते मँग्रोव्ह सगळं वाळलेलं दिसतं. ते वाळलं की ते क्लिअर करतात आणि त्या ठिकाणी बिल्डिंग्सचे काही प्लान्स होतात. तर ह्या घटना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत, आणि म्हणून मुंबईचा मलबा कुठे जातो आणि ते नियंत्रित करणे हे सगळ्या एजन्सीजचं काम आहे. बीएमसीचं काम आहे, NMMCचं काम आहे, TMCचं काम आहे. आणि याच्यासाठी BNHS सुपरफिशियल काम करत नाही. BNHS या सगळ्या एजन्सी सोबत काम करते. यांच्यासोबत कोस्टल रेग्युलेशन झोन अंतर्गत ज्या कमिटीज आहेत त्याच्यामध्ये MCZMA मध्ये पण काम करते, आणि आम्ही त्याच्यामध्ये खूप बारकाईने सूचना देतो प्रत्येक ठिकाणी. आणि हा एकत्रित सगळ्या एजन्सीजनी याला ऍड्रेस करण्याची गोष्ट आहे, आणि कोर्टमध्ये सुद्धा ते आलेलं आहे. कोर्टाने पण त्याचे निर्देश दिलेले आहे. या एजन्सीजनी सुद्धा इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, मॉनिटरिंग मेकॅनिझम लावलेलं आहे की जेणेकरून हा मलबानी ब्लॉक करायला नको. आणि चॅनल्स जे आहेत ते चॅनल्स आपले मेंटेन झाले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी त्याला आर्टिफिशियली पण कुठे कुठे ब्लॉक करण्यात येतं आणि पाण्याचा फ्लो बंद करण्यात येतो. तर या घटना स्थानिक नागरिक सुद्धा खूप जागरूक झालेले आहे मुंबईमध्ये. ते पण आम्हाला रिपोर्ट करतात की या ठिकाणी पाण्याचा फ्लो, समुद्रामधून येणाऱ्या पाण्याचा फ्लो ब्लॉक केलेला आहे आणि त्यामुळे हे वाळत आहे किंवा इथे पाणी नाही आहे, दलदल कमी झालेली आहे, इथे बर्ड्स पण कमी झालेले आहेत. तर हे सगळे आता सिटीजन म्हणजे मुंबईकर खूपच जागरूक झालेले आहेत आणि ते रिपोर्ट करतात, आणि आम्ही इमिडिएटली कन्सर्न एजन्सीला सांगतो. त्यामध्ये आमच्या टीम्स आहेत तिकडे, खारघर आणि ऐरोली आणि या सगळ्या भागामध्ये. आम्ही त्यांना पण दुसऱ्या दिवशी व्हिजिटसाठी पाठवतो ताबडतोब, आणि त्यांचे जे काही रिपोर्ट्स येतात ते पण इमिडिएटली आम्ही एजन्सीला कळवतो. तर खरं म्हणजे पूर्ण मुंबई BNHS ही पॅन इंडिया ऑर्गनायझेशन आहे. संपूर्ण देशभर आम्हाला सगळ्या गोष्टींवरती लक्ष घालावं लागतं, परंतु तरी सुद्धा मुंबईतली बारीक एक छोटीशी ईमेल जरी असेल की या ठिकाणी असं असं झालेलं आहे, तरी त्याचा आम्ही कॉग्निझन्स घेतो. तर BNHS मायक्रो लेवल पासून तर लँडस्केप लेवल पर्यंत अतिशय चोखपणे काम सध्या करत आहे. पुन्हा एकदा तंत्रज्ञानाची कास धरत आपण मागे सॅटेलाइट टॅगिंग केलं होतं, आणि उदाहरणच द्यायचं झालं तर अटल सेतूवर सुद्धा आपण सॅटेलाइट टॅगिंग केलं आणि त्याच्यातून खूप सुंदर माहिती सुद्धा समोर आली. पण सॅटेलाइट टॅगिंगचं इतक्यात काही ऐकण्यात आलं नाही. तो भारतामध्ये 6 केंद्र आहेत आमचे, आणि BNHS सेंट्रल एशियन फ्लायवे हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण जगभर आहे. म्हणजे साधारणतः पूर्ण जगामध्ये 9 फ्लायवेज आहेत, पक्ष्यांचे उड्डाण मार्ग आहेत ब्रॉडली. त्याच्यामध्ये सेंट्रल एशियन फ्लायवे आणि आणखी एक ईस्ट कोस्टला पण एक फ्लायवे, असे 2 फ्लायवेज आपल्या भारतामधून जातात. याचं भारतासाठीचं काम हे BNHS कडे आहे. BNHSचे डॉक्टर सत्यासेल्वम म्हणून सायंटिस्ट आहे, ते हा संपूर्ण कार्यक्रम बघतात. या कार्यक्रमांतर्गत आम्ही भारतामध्ये चिल्कापासून तर पॉइंट कॅलिमर पर्यंत 6 सेंटर्स उभारलेले आहेत. त्या सेंटर्सवरती साधारणतः प्रत्येक सेंटरवर 10,000 पक्ष्यांना आम्ही रिंगिंग करतो मिनिमम एका सेंटरला. म्हणजे पूर्ण भारतभर एवढं रिंगिंग होतं. त्यामधून रिसायटिंग डेटा पण येतो. जेव्हा हे पक्षी रशियामध्ये आणि वेगवेगळ्या देशांमध्ये आढळून येतात, चायनामध्ये किंवा आफ्रिकेमध्ये, तर हे सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. त्याचं कलेक्शन होतं त्या माहितीचं, त्याच्यावरून आमचे पेपर्स पण येतात. म्हणजे मीडियाला आलं तर कदाचित तो पेपर होणार नाही, परंतु आमच्या सायंटिस्टचा भर पेपर लिहिण्यावर पण असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन, त्याच्यानंतर पब्लिकेशन्स हे सुरू आहे, अव्याहतपणे सुरू आहे, आणि खूप मोठं काम आहे. जेवढं तुम्ही पण तुम्ही भारतातली 6 केंद्र म्हणालात, बरोबर? सो राज्यात असं काही आता महाराष्ट्रामध्ये मुंबईचं जे एक सेंटर आहे ते एक सेंटर आहे, आणि इतर राज्यांमध्ये 5 सेंटर्स आहेत. आता त्यामध्ये आपण मुंबईच्या सेंटरवर येऊ. मुंबईमध्ये सुद्धा आम्ही साधारणतः 10-20 हजार पक्ष्यांना रिंगिंग करतो. रिंगिंगचं हे एक झालं. दुसरं सॅटेलाइट टॅग्स लावणे. तर आम्ही साधारणतः आजपर्यंत 150 ते 250 टॅग्स पक्ष्यांवरती, वेगवेगळ्या प्रजातींवरती, साधारणतः 17 प्रजातींवरती आम्ही हे टॅग्स बसवलेले आहेत. 150 ते 170च्या आसपास टॅग्स आहेत, आणि याचा डेटा पण आमच्याकडे कलेक्ट होत असतो. म्हणजे असं नाही, आत्ताही हे 170 टॅग लावलेले पक्षी हे आहेत आणि त्यांचा डेटा पण आमचा कलेक्ट होतो आहे. तर थांबलेलं नाही आहे, अव्याहतपणे सुरू आहे. आत्ता सध्या आम्ही 50 टॅग्स आणखी येत आहेत आत्ता सध्या,
आणि हे काही व्हल्चरसाठी आहेत, काही इतर पक्षांसाठी आहे. पुढच्या वर्षी साधारणतः 150 टॅग्स पर्यंत आम्ही जाणार आहोत. म्हणजे टॅगिंगचं काम हे अव्याहतपणे सुरू आहे, इन्क्लुडिंग मुंबई. तुम्हाला मुंबईत इंटरेस्ट आहे म्हणून मी मुंबईचं सांगतो. मुंबईमध्ये पण टॅगिंग होतं, त्याचं मॉनिटरिंग होतं. जे राहुल खोत आहे, मृगांक प्रभू आहे, हे त्याच्यावरती सतत काम करत आहे. मृगांक आणि त्याची पूर्ण टीम त्या ठिकाणी आहे. रेश्मा पितळे आहे, मरीन मेगाफॉनावरती रेश्मा काम करत आहे. तर हे सायंटिस्ट सगळे आपल्या कामामध्ये आहे, बिझी. ते मीडियामध्ये कधी येत पण नाही आणि त्यांचं काम अव्याहतपणे सुरू आहे. तर ह्या टॅगिंगचा डेटा आम्ही शेअर करतो, त्याच्यावरती पेपर्स पण येत आहे. त्याच्यानुसार आम्ही काही पॉलिसी डिसिजन्स घ्यायचे असतात सरकारी यंत्रणांना, त्याच्यासाठी पण तो डेटा आम्ही शेअर करतो आणि त्यांना मदत करतो. पुढच्या वाघांच्या प्रश्नावर येऊया आपण. चंद्रपुरात वाघांची संख्या किंवा राज्यभरच म्हणूया आपण वाढलेली, आणि चंद्रपुरातून आपण आता वेगवेगळ्या ठिकाणांवर आपण स्थानांतरण करतोय. तर तुम्ही वन्यजीव संवर्धनामध्ये अनेक वर्षांपासून काम करताय. कशा पद्धतीने पाहता या स्थानांतरण प्रकल्पाकडे? मी पुन्हा या संपूर्ण जो विषय आहे त्याला मी यशोगाथा असं म्हणू शकतो, की किंवा म्हणायला आवडेल. एक अशी वेळ होती, मी साधारणतः त्या लँडस्केपमध्ये मागच्या 35 वर्षापासून काम करतोय आणि केलेलं आहे. तर मी 35 वर्षाच्या आधी म्हणजे जेव्हा काम सुरुवात केली तेव्हा त्या लँडस्केपमध्ये वाघ दर्शन हे बिलकुल दुर्मिळ गोष्ट होती. वाघ पाहायचाच झाला तर आम्ही लोक मध्य प्रदेशमध्ये कान्हा टायगर रिझर्वमध्ये जायचो आणि महाराष्ट्रातले सगळे IAS ऑफिसर्स, IFS ऑफिसर्स सुद्धा वाघ पाहायचा असेल तर कान्हामध्ये जायचे. म्हणजे ही परिस्थिती होती विदर्भामध्ये. परंतु कान्हामध्ये अशा काय प्रॅक्टिसेस होत्या की त्यात मध्य प्रदेश सरकारने केल्या आणि महाराष्ट्र सरकार तिथे मागे पडलं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही साधारणतः 1990च्या दशकामध्ये सुरू केल्या विदर्भामध्ये. आणि अधिकारी, वनाधिकारी, IAS ऑफिसर्स आणि स्वयंसेवी संघटना या सगळ्यांनी एकत्रित काम केलं. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विदर्भातल्या जंगलांमधून साधारणतः 37 गावांचं पुनर्वसन करण्यात आलं. आणि ते पुनर्वसन करण्यात आल्यामुळे त्या जागा वाघांना मिळाल्या. साधारणतः 2000 हेक्टर असे क्षेत्र, म्हणजे एक साधारणतः एक गाव जर गेलं तर त्याचं एक 50 हेक्टरचं क्षेत्र मिळणे म्हणजे त्याच्या आजूबाजूला, त्या 50 हेक्टरच्या आजूबाजूला 150 हेक्टर पर्यंत त्याचा इम्पॅक्ट असतो एका गावाचा. कारण त्या गावामध्ये फक्तच लोक राहत नाही, तर तिथे लाईव्ह स्टॉक पण असतो, गुरं असतात, तिथे कुत्रे पण असतात. आणि हे सगळे तीनही प्राणी, मनुष्य प्राणी, पाळीव प्राणी आणि कुत्रे, हे सगळे त्या जंगलामध्ये जैविक दबाव निर्माण करत असतात दैनंदिन. आणि त्यामुळे एक 2000 हेक्टरचं क्षेत्र तडोबामध्ये मिळालं. म्हणजे एकूण तडोबामध्ये मिळालं, पेंचमध्ये मिळालं, मेळघाटमध्ये मिळालं, नवेगाव नागझिरामध्ये मिळालं, त्यानंतर तुमचं उमरेडमध्ये मिळालं, बोरमध्ये मिळालं, ज्या ज्या गावात, टिपेश्वरमध्ये मिळालं. टिपेश्वरमध्ये वाघ कधीच दिसायचा नाही, परंतु टिपेश्वर, मारेगाव हे 2 गावाचं पुनर्वसन झालं आणि 2012 मध्ये वाघ दिसायला लागला. 2011-12 मध्ये झालं आणि 6 महिन्यातच तिथे वाघ दिसायला लागला. नंतर ब्रीडिंग व्हायला लागलं आणि नंतर कप सहित वाघीण दिसायला लागली. म्हणजे हा जर का तुम्ही पाहिला, मला तर पूर्ण 30 वर्षाचा चित्रपट माझ्या समोर आहे, कारण मी या बऱ्याचशा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. तर हे यश आहे आणि हे यश या गोष्टींमुळे आलं. पहिलं पुनर्वसनामुळे आलं, दुसरं प्रोटेक्शन. STPF ची अपॉइंटमेंट महाराष्ट्र शासनाने केली आणि याच्यासाठी महाराष्ट्र सरकारला आपल्याला 100 पैकी 100 मार्क द्यायला पाहिजे. आणि या सरकारमध्ये वेगवेगळ्या पक्षांची, मी काही पॉलिटिकल पार्टीचं बोलत नाही, कोणतंही सरकार आलं, कोणत्याही पक्षाचं आलं तरी त्यांनी ते पुढे नेला तो अजेंडा. आणि त्यामुळे आपल्याला कामं सातत्याने, कारण हे पुनर्वसन काही 37 गावांचं एकदम नाही झालं, ते टप्प्याटप्प्याने झालं. 1999 मध्ये सुरुवात झाली, 2000 मध्ये पहिलं गाव गेलं, 2001 मध्ये आणखी 2 गावं गेली, 2005 मध्ये आणखी 2 गेली आणि त्याच्यानंतर सुरू झाली. पॉलिसी नव्हती, ते सगळे ठरवले, त्याच्यानंतर पॅकेज चांगलं नव्हतं. महाराष्ट्राचं पॅकेज सगळ्यात उत्तम आहे आज पूर्ण देशभरामध्ये. तर त्या गोष्टींमुळे आपल्याला देशात महाराष्ट्राचं आज नाव होताना दिसतं, विदर्भाचं नाव होताना दिसतं. त्याला कारणं आहेत की हे सगळे डिसिजन्स घेतले. STPF, स्पेशल प्रोटेक्शन, टायगर प्रोटेक्शन फोर्सची जी संकल्पना आली, मध्य प्रदेशमध्ये आजही एकही STPF नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये एक STPF आहे, बरोबर. म्हणजे ती स्पेशल फोर्स क्रिएट झाली, त्याच्यामुळे प्रोटेक्शन मेकॅनिझम तगडं झालं महाराष्ट्रामध्ये.
ज्युडिशियल सिस्टम जी आहे, आपले हायकोर्ट आहे, लोअर कोर्ट्स आहेत, हे यांचं पण अवेअरनेस झालं. त्याच्यानंतर वन विभाग आणि वन्यजीव विभागामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असताना ह्या सगळ्या केसेसचं त्याच्यामध्ये जे त्रुटी होत्या, कारण आपण कोर्टकडून अपेक्षा नाही करू शकत की त्यांनी नेहमी ऑर्डर्स तुमच्या बाजूनीच दिल्या पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जी इन्व्हेस्टिगेशनची तपास यंत्रणांची जी एक प्रणाली असते, त्यामध्ये ज्या काही त्रुटी असतात त्याला आपल्याला ऍड्रेस करायला पाहिजे. त्यासाठी स्पेशल वर्कशॉप झाले. तुमच्या काय त्रुटी आहेत हे पण सांगितलं ज्युडिशियल ऑफिसर्सनी आणि त्यामधून त्याच्यावर काम झालं. आणि आज तुम्ही बघा की साधारणतः 50 ते 60 नोटोरियस पोचर्स जे देशभर वॉन्टेड आहे ते महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या जेलमध्ये आहे. तर हे कन्व्हिक्शन पर्यंत नेणे, फक्त तुमचा गुन्हा दाखल करणे नाही, तर त्याचं जसं FIR फाईल होऊन पुढे कोर्टामध्ये त्याला तडीस नेणे आणि शेवटी कन्व्हिक्शन करणे, इथपर्यंतचा प्रवास हा TDS असतो. परंतु महाराष्ट्रामध्ये झाला, सायबर सेल स्थापन झालं. हे सगळं क्रेडिट आहे महाराष्ट्र शासनाचं आणि वन विभागाचं आणि इथल्या स्वयंसेवी संस्थांचं आणि माध्यमांचं. मीडियानी पण या सगळ्या विषयाला प्रायोरिटीने घेतलं आणि ज्युडिशियल सिस्टमचं हे एकत्रित यश आहे. आणि त्यामुळे आज तुम्हाला ही पॉप्युलेशन, जिथे पूर्ण राज्यामध्ये 105 वाघ होते, आज तिथे विदर्भामध्ये साधारणतः तुम्हाला 350 वाघ पाहायला मिळतात. आणि आता वाघ पाहायला बाकीच्या राज्यांमधून विदर्भामधल्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात आणि त्यातून निर्माण झालेले प्रॉब्लेम्स आता मीडियामध्ये येतात की 150 जिप्सींनी वाघ घेरला वगैरे, अशा काही गोष्टी. म्हणजे आज ह्या गोष्टी व्हायला वाघ आहेत आणि वाघांची संख्या वाढत आहे आणि त्यातून मानव वन्यजीव मानव वाघ संघर्ष सुद्धा निर्माण झालेला विदर्भामध्ये. तर मला असं वाटतं की काही म्हणजे सक्सेस स्टोरीच्या नंतर पण काही जे प्रॉब्लेम्स असतात ते आता सुरू आहे. त्या स्टेजला सध्या विदर्भ आहे. काम करावंच राहावं लागणार आहे त्यावर. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न सर, राज्य वन्यजीव मंडळ असेल किंवा राज्य शासनाचा वन विभागामार्फत वाईल्ड लाईफ मिटिगेशन मेजर्स हे करतो आणि त्या बऱ्याचशा समित्यांमध्ये सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. तर तो काम करण्याचा अनुभव कसा होता आणि मिटिगेशन मेजर्स मध्ये कशा पद्धतीने बदल करावे असं तुम्हाला वाटतं? हे सगळे प्रकल्प जेव्हा येतात तेव्हा साधारणतः राज्य वन्यजीव मंडळापुढे जेव्हा प्रकल्प येतात आणि आम्हाला लक्षात येतं की हे काय आता 2 मिनिटात आपण त्याच्यावरती निर्णय नाही घेऊ शकत, कारण त्या साईटवरती जाऊन साईट स्पेसिफिक तुम्हाला ते घ्यावे लागतात. त्याची उदाहरणं काही घेता येईल. एक समृद्धीचं उदाहरण तुम्ही जर घेतलं तर साधारणतः 700 किलोमीटर पैकी 105 किलोमीटरचा स्ट्रेच हा वाईल्ड लाईफ हॅबिटॅट्समधून जात होता. तर त्याच्यामुळे आता 105 किलोमीटरवरती जर आपल्याला उपाययोजना सुचवायच्या असेल तर त्या काही 1-2 दिवसात किंवा 2 महिन्यात होत नाही. त्याला अभ्यास करावा लागणार, तुम्हाला ते द्यावं लागणार. त्यामुळे मग शासन अशा काही निर्णय घेतात की ते काम आउटसोर्स करून त्यांनी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटला दिलं की तुम्ही आम्हाला सांगा कुठे कुठे. आणि त्याचसोबत एक टेक्निकल कमिटी पण बसवली आमची आणि त्यामध्ये मी होतो, डॉक्टर अनिश अंधेरिया होते. आणि मग त्या टेक्निकल कमिटी पुढे तो अहवाल जाईल आणि मग आम्ही लोकांनी बघितलं की ते बरोबर आहेत की आणखी स्पेसिफिकेशन मध्ये दुरुस्त्या करायच्या आहे. कारण साधारणतः हे जे प्रकल्प देतात, अभ्यास करायला जे देतात ते त्या एजन्सीज देतात, तो पैसा पण त्यांचा असतो. त्यामुळे कुठेतरी तो रिपोर्ट बायस्ड असू नये हे त्या रिसर्च करणाऱ्या एजन्सीचं काम असतं, पण ते होईलच काही याची खात्री नसते. म्हणून सरकार आणखी त्याच्यावरती एक टेक्निकल कमिटी करते, जे समृद्धीमध्ये केलं होतं आणि त्या उपाययोजना आपण त्यांना सुचवतो. तर साधारणतः हे सगळे जर प्रकल्प बघितले किंवा मी जेवढ्या काही कमिटीजवरती काम केलं तर त्यावरती माझा अनुभव चांगला राहिलाय. एजन्सीजनी कॉपरेट केलं आणि त्याच्यानंतर ते अहवाल दिल्यानंतर चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डननी त्या रेकमेंडेशन्सचा जो पार्ट असतो तो कंडिशन्समध्ये जातो. त्या प्रकल्पाला परवानगी देत असताना त्या कंडिशन्स ते टाकते सरकार, वन विभाग, आणि त्या कंडिशन्सचं त्यांना तंतोतंत पालन करणे अपेक्षित असतं. परंतु आता इतके प्रकल्प आहेत आणि इतक्या रेकमेंडेशन दिल्या जातात आणि त्या रेकमेंडेशन्सच्या आधारावर वन विभागाकडून इतक्या परवानग्या देण्यात येतात की त्या प्रत्येक प्रकल्पामध्ये दिलेल्या कंडिशन्सचं तंतोतंत पालन करतात का एजन्सी, हे पाहणारं मेकॅनिझम आज महाराष्ट्रात नाही आणि भारतातही कुठे नाही. मी केंद्रीय वन्यजीव मंडळामध्ये पण काम केलेलं आहे देश पातळीवरती. त्याच्यामुळे कोणत्याही राज्यामध्ये मला हे मॉनिटरिंग मेकॅनिझम पाहायला मिळालं नाही. त्याच्यामुळे आज आपण तुम्हाला काय कंडिशन्स टाकून दिल्या होत्या, त्याचं किती पालन केलं, हे याचा बद्दलचा कुठेही डेटा नाही. आणि मुळात प्रकल्प आला
आणि तो त्या समिती पुढे आला म्हणजे काय, तो सँक्शनच केलेला आहे, त्याला रिजेक्शन नाही मिळालेलं आहे. ह्या सगळ्या क्लिअर करून घेण्याच्या पद्धती झाल्या. परंतु यांनी विपरीत परिणाम तर होतोच आहे. तुमच्या पक्ष्यांवरती होतोय, अधिवासांवरती होतो, वन्यजीवांवरती होतो, प्रजातींवर होतो, त्यांच्या अधिवासांवर होतो. आणि म्हणून हे एक दुष्टचक्र आहे. विकास आणि चिरंजीवी विकास आपण म्हणतो, आणि एकीकडे आपल्याला तो चिरंजीवी खरंच आहे का, सस्टेनेबल आहे का, तर हा मोठा प्रश्न आहे. आणि हे नसल्यामुळेच आपल्याला जे प्रश्न दिसतात इकडे वन्यजीव क्षेत्रामध्ये, वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये, तर प्रजाती आपल्या नामशेष होतच आहेत, संख्या आपली कमी होतच आहेत, सक्सेस स्टोरी फार कमी आहेत. आणि जे आता ब्रीडिंग प्रोग्राम्स पण आहेत, तर मी त्याला सक्सेस स्टोरीज नाही मानत. ठीक आहे, एका टप्प्यावरती तुम्ही यशस्वी झाले ब्रीडिंग करण्यामध्ये, परंतु व्हॉट अबाउट त्याची अधिवासामध्ये संख्या वाढली का, त्यांचे अधिवास प्रोटेक्ट झाले का? त्याच्यामुळे मेन खरे मुद्दे जे आहेत ते त्यांचे अधिवास वाचणे आहे. हे फक्त 4 टॅग लावणे, त्याला मॉनिटर केलं आणि तो पक्षी इथे गेला, ह्याला म्हणजे तेवढं महत्व नाही आहे आज. कारण आज कशाची गरज आहे, तर ते सगळे अधिवास वाचा. आणि ते अधिवास जर वाचवायचे असतील तर हा डेटा जो आहे तुमचा, रेडिओ टेलिमेट्रीचा, सॅटेलाइट टेलिमेट्रीचा डेटा आहे, त्या डेटावरती आधारित तुमचे डिसिजन्स व्हायला पाहिजे. त्यामुळे सध्या आमचं BNHSचं सगळ्यात जास्त जर काम कोणतं असेल तर ॲडव्होकसी, पॉलिसीज, आणि साधारणतः सध्या BNHS मध्ये आम्ही लोक दर आठवड्याला 3 ते 4 पत्र शासनाला जातात. या सगळ्या विषयावरती मार्गदर्शन करणारे किंवा करेक्ट करणारे, पुढचे पावलं उचलायला सांगणारे, किंवा पुढचे 1 वर्षाच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ते आत्ता आम्ही सांगतो. ॲन्युअल प्लॅन ऑफ ऑपरेशन्स बनवतो. तर हे सगळं काम शासकीय विभागांच्या खांद्याला खांदा लावून BNHS करत आहे. त्याच्यामध्ये फार कॅची अशा काही गोष्टी तुम्हाला आज पाहायला मिळत नाही. कारण आता तुम्ही वल्चर रिलीजचं जरी उदाहरण घेतलं तरी साधारणतः आम्ही 2 वर्षाच्या आधी डिसिजन्स घेतले, त्याचे परिणाम तुम्हाला आज पाहायला मिळत आहेत. आणि उद्या तुम्हाला 2 महिन्यांनी तुम्हाला स्टोरीज येतील की हा वल्चर यांनी नेस्टिंग केलं इथे, हे झालं. पण त्याच्या आधी 2 वर्षापर्यंत तुम्हाला काम करावं लागतं. आणि वी बिलीव्ह इन हार्डवर्क. आम्ही मीडियात आलं नाही तरी चालेल, परंतु आत्ता हार्डवर्क यावेळी जे गरजेचं आहे ते आपल्याला व्हायला पाहिजे. कारण हे सगळ्या प्रजाती क्रायसिसमध्ये आहे. आणि मी जसं नेहमी म्हणतो की सामान्य म्हणणाऱ्या प्रजाती ह्या असामान्य झालेल्या आहेत, आणि त्यांचे अधिवास पण दुर्मिळ झालेले आहेत. आणि वेटलँड्स, ग्रासलँड्स सगळे धोक्यात आलेले आहेत. विकासाचा आमची गती इतकी प्रचंड आहे सध्या, आणि वेळ नाही कोणाकडेही या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी. त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले. लँडस्केप बदललेले आहेत. म्हणजे राजस्थानमध्ये तुम्हाला डेझर्ट माहिती आहे फक्त. राजस्थानमध्ये एक कॅनॉल आला की सगळं डेझर्ट बदलून जातं, हिरवं होतं. म्हणजे त्याला विकास म्हणू शकता तुम्ही. परंतु तिथली जी इकोसिस्टम आहे, डेझर्टची जी इकोसिस्टम आहे, संपूर्ण इकोसिस्टम नष्ट होतंय. तुम्हाला तिथे ते प्राणीच दिसत नाहीत. म्हणजे असा चेंज, आणि इतका रॅपिड चेंज. सोलार, क्लायमेट चेंजच्या पार्श्वभूमीवर सोलार हा ग्रीन प्रोजेक्ट आपण म्हणतो. पण जशी सोलार एनर्जीचे प्रोजेक्ट सुरू झालेत, मोठ्या प्रमाणावर तारांचं जाळं तयार झालं. ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा मार्डोक हा मोठा पक्षी आहे, आणि सगळेच मोठे पक्षी, क्रेन्स किंवा वल्चर्स, गिधाड, ह्यांच्या सगळ्या डेथ्स वाढल्या. आणि फक्तच तिथे वाढल्या नाही, जिथे जिथे तारांचं जाळं आम्ही विणलं, ट्रान्समिशन लाईन्सचं, विद्युत वाहिन्यांचं, त्या ठिकाणी डेथ सुरू झाल्या. पूर्ण भारतभर प्रॉब्लेम आहे. श्रीलंकेमध्ये आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. आम्ही तर स्पेशल इश्यू काढलेला आहे BNHSने आता की याच्यावर काय केलं पाहिजे. आणि पूर्ण एशियन कंट्रीजमध्ये हा मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आलेला आहे. सुप्रीम कोर्टमध्ये पण गेलाय. सुप्रीम कोर्टनी ऑर्डर्स दिलेले आहेत, त्यांचं पण पालन होताना दिसत नाही. तर म्हणून विकास वेगाने सुरू आहे, परंतु त्यासोबत झपाट्याने आमच्या प्रजातींना फटका पण बसतोय. आणि या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की संवेदनशीलता ही प्रत्येक विभागांनी आणि माणसांनी ही दाखवली पाहिजे या प्रजातींबद्दल आणि त्यांच्या अधिवासांबद्दल, तरच शक्य आहे. अदरवाईज हे बॅटल जे आहे फारच कठीण असं निर्माण झालेलं आहे या प्रजातींपुढे आणि त्यांच्या अधिवासांपुढे. नक्कीच. रिसर्च, कॉन्झर्वेशन ही सगळी एक ग्रॅज्युअल आणि लॉंग टर्म प्रोसेस आहे. हे तरी नक्की शिकायला मिळालं आज. खूप खूप धन्यवाद. आपण खूप विविध विषयांवर आणि विविध टप्प्यांवर आज चर्चा केली, आणि तुम्ही मुलाखत दिली त्यासाठी धन्यवाद. थँक्यू.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमची रिसर्च मधली आणि कॉन्झर्वेशन मधली वाईल्ड लाईफ विषयीची मतं सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. जागतिक पर्यावरण दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.